राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार आपल्याबरोबर आहेत। रोहित पवार जी आज सकाळीच शिवाजी पार्कामध्ये स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे, त्या पुतळ्यावरती एका माथे फिरूने ऑइल पेंट जे आहे ते त्यांच्या पुतळ्यावरती टाकलेल्याचा प्रसंग जो आहे तो उद्भवलेला आहे। शिवसैनिक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जमलेले आहेत आणि या सगळ्या कृतीचा जो आहे तो त्यांच्याकडनं निषेध होताना पाहायला मिळतो। नाही, आम्ही सर्वजण सुद्धा या बाबतीतला निषेध करतो। ही जी विकृती आहे की अशा पद्धतीने जर तुम्ही कलर रंग टाकत असाल एखाद्या व्यक्तीच्या पुतळ्यावर तर ते चुकीचं आहे। आम्ही सुद्धा या बाबतीत निषेध करतो आणि पोलिसांनी लवकरात लवकर जी काही योग्य ती कारवाई ती केली गेली पाहिजे असं आम्हाला वाटतं। परंतु गेल्या काही आपण वर्षांपासून पाहतोय की मूर्तींची विटंबना करण्याचा प्रसंग जो आहे तो वारंवार आपल्याला होताना पाहायला मिळतो। कुठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीचं विटंबन होतं तर कुठे महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा महात्मा गांधींच्या संपूर्ण मूर्तीचं विटंबन होतं। आता तर थेट शिवाजी पार्कात जो रहदारीचा मोठा परिसर आहे त्या परिसरातल्या मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावरतीच हा सगळा प्रसंग झाला आहे विटंबनेचा। नाही, खरंच ह्या ज्या काही घटना घडतात त्या चुकीच्या आहेत आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं तर काय होतं की जेव्हा शिवशाहू फुले आंबेडकर असतील तर जे कोणी महामानव आहेत त्यांच्याबद्दल काही नेते खालच्या लेवलला जाऊन स्टेटमेंट करतात आणि स्टेटमेंट केल्यानंतर सरकारकडनं नाही तर इतर नेत्यांकडनं त्याचा निषेध होत नाही, जे सत्तेत आहेत। मग ह्याला काय होतं की जे इतर लोक असतात कमी शिकलेले असतील नाहीतर जे कोणी असतील त्यांना असं वाटतं की अरे नेते जर एवढ्या महामानवांबद्दल बोलून सुद्धा कुठंच त्यांच्यावर काही कारवाई होत नाही तर आपणही केलं तरी चालतं, असं एक कुठेतरी ॲटिट्यूड नाहीतर एक मानसिकता लोकांमध्ये तयार होते। त्यामुळे कुठलाही व्यक्ती असो, सत्तेत असो नाही तर विरोधात असो, जर महामानवांबद्दल खालच्या लेवलला जाऊन ते बोलत असेल त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे। अशी प्रथा जेव्हा याच्यापुढे आपण सर्वजण मिळून ती करू तरच कुठेतरी एक रिस्पेक्ट जो असतो तो रिस्पेक्ट कायम तिथे राहील, नाही तर अशा गोष्टी होत राहतील। दादा, आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस आहे। या मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने सगळ्या मराठवाड्यामधल्या 7 जिल्ह्यांमध्ये कुणबी प्रमाणपत्राचं वाटप जे आहे ते पालकमंत्र्यांच्या हस्ते होताना पाहायला मिळतं। अजितदादांनी देखील बीडमध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटले, पण ठिकठिकाणी ज्या ठिकाणी हे कार्यक्रम होतात प्रमाणपत्राचं वाटप तिथे ओबीसी संघटनांचं देखील आंदोलन आपल्याला होताना पाहायला मिळतं। आता बघा काय झालं आहे की मराठा समाजासाठी एक मराठा नेते असणारी कमिटी बनवली आहे। आता ओबीसी समाजासाठी ओबीसीचे नेते असणारी एक वेगळी कमिटी बनवलेली आहे। आता बंजारा समाजाचा एक मोर्चा निघाला, त्या मोर्चाचं प्रतिनिधित्व सत्तेतले काही आमदार करत होते। त्यानंतर धनगर समाजाचा आदिवासीच्या आरक्षणातून आम्हाला संधी देण्यात यावी नाही तर आरक्षण देण्यात यावे यासाठी तिथं वेगळा मोर्चा निघतोय, त्याचं प्रतिनिधित्व सत्तेतले काही आमदार तिथं करत आहेत। आणि इथं आपण जर बघितलं तर सत्तेतले काही मंत्रीसुद्धा वेगळ्या वेगळ्या इतर समाजाचं प्रतिनिधित्व करत आहेत। म्हणजे सत्तेत हेच आहेत जे आज इतर समाजाचं तिथं प्रतिनिधित्व करतात। आता तुम्ही सत्तेत आहात, राज्यात तुमचं सरकार आहे, केंद्रात तुमचं सरकार आहे, सगळेजण एकत्रित बसून एक हाती सत्ता आहे, याच्यावर कायमस्वरूपी मार्ग काढा ना। पण तो मार्ग ह्याच्यातल्या कुठल्याही नेत्याला काढायचा नाही, फक्त याच्यामध्ये कुठं दिखावा करायचा, समाजामध्ये वाद निर्माण करायचा आणि त्याच्यावर राजकीय पोळी भाजायची, एवढंच काम हे मात्र त्या ठिकाणी करत आहेत। आता तिथं हा जो वाद आहे ते वाद घालणारे सुद्धा ह्यांचेच, वाटणारे सुद्धा ह्यांचेच। आता सरकार म्हणून एकत्रित बसून विषय मार्गी लावा ना। होतं कसं की याच्यावर सातत्याने आपण चर्चा करतो, पण आज मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान झालेलं आहे। अहिल्यानगरमध्ये तिथं झालेलं आहे, विदर्भात झालेलं आहे, खानदेशमध्ये झालेलं आहे, मे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा नुकसान झालेलं आहे। पण दुर्दैव असं की त्या बाबतीत कॅबिनेटमध्ये विषयसुद्धा घेतला जात नाही की आमच्या शेतकऱ्याला तिथं मदत करा। तर शेतकऱ्याला जेव्हा तुम्ही मदत कराल तर सर्व समाजाच्या शेतकऱ्याला तुम्ही मदत करणार आहोत, पण सरकार काय करते, मूलभूत विषयाला बाजू ठेवून मुद्दामून जातीवादाला हवा देते असं आमचं मत आहे। तर मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे। मराठवाड्यातले अनेक आमदार सरकारकडे मागणी करतात की सत्ताधारीच आमदार आहेत ते मागणी करतात की ओला दुष्काळ जाहीर करा, परंतु अद्याप देखील ओला दुष्काळ जो आहे तो जाहीर करण्यात आलेला नाही। या सगळ्या अतिवृष्टीच्या नुकसानाच्या संदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा होते, परंतु एखादी कोणती भरीव निधीची तरतूद जी आहे ती होताना पाहायला मिळत नाही। बघा, आता काल कॅबिनेट होते, कॅबिनेट चालू होण्यापूर्वी सगळ्यांना माहीत होतं की खूप मोठ्या प्रमाणात नुकसान मराठवाडा आणि त्या भागामध्ये पावसाने झालेलं आहे आणि सगळ्यांच्या मागण्या आहेत। बऱ्याच जिल्ह्यातून म्हणजे मराठवाडा सोडा विदर्भमधून सुद्धा मागणी आहे, पश्चिम महाराष्ट्रातून मागणी आहे, खानदेशातून मागणी आहे की ओला दुष्काळ हा जाहीर झाला पाहिजे। पण काल कॅबिनेट हे 1 तासात संपली
आता कॅबिनेट 1 तासात संपत असेल आणि लोकांना जे काही महत्त्वाचे विषय त्याची चर्चासुद्धा साधी होत नसेल, हे कितपत योग्य आहे? काल आमची सगळ्यांची अपेक्षा होती, नाशिकमध्ये आम्ही आक्रोश मोर्चा काढला होता. आमची मागणी होती की शेतकऱ्यांना तुम्ही मदत करा, पण साधी तिथं चर्चासुद्धा होत नाही. आज सर्वजण मराठवाड्यात गेलेले आहेत. मराठा मुक्ती संग्रामचा कार्यक्रम तिथं होणार आहे. अरे पण आज तिथे असणारे शेतकरीच अडचणीत असतील तर तिथं जाऊन जर तुम्ही जाहीर केलं असतं, नाही तर मोदी साहेबांचा आज वाढदिवस आहे, मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही जाहीर केलं असतं की 50,000 पर हेक्टर आम्ही मदत देऊ, तर मग कदाचित लोकांनी स्वागत केलं असं. तसं काही नाही. यांना फक्त भपकेबाजी करायची आहे, बेनामी जाहिराती द्यायच्या आहेत, नटसम्राट व्हायचं आहे. अहो, लोकनेता होण्याचा प्रयत्न करा ना. उगाच तुम्ही नटवर्धनाल नाही तर नटसम्राट कुठेतरी जाहिरात देऊन तिथं होण्याचा प्रयत्न करत आहात. आमचं मत आहे लोकनेता व्हा. लोकनेता तुम्ही तेव्हाच बनू शकाल जेव्हा लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी पॉवरचा आणि सत्तेचा तुम्ही वापर कराल. पण ह्यातलं कुणीच ते काय करताना दिसत नाही. खरं तर कोर्टाने देखील आता सरकारचे कान टोचलेत की 31 जानेवारीच्या अगोदरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या रखडलेल्या असल्याचं पाहायला मिळते. काय झालं आहे की अवकाळी पाऊस, त्यानंतर नंतरच्या काळामध्ये पावसातसुद्धा शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे. शेतकरी नाराज आहे, पिकाला भाव नाही. सोयाबीन, कपाशी घ्या, तुम्ही कांदा घ्या, अतिशय वाईट परिस्थिती आहे. युवांना नोकऱ्या नाहीत. शहरी भागामध्ये सुद्धा आपण जर बघितलं, खास करून मुंबईत थोडा जरी पाऊस झाला तर मुंबई अख्खी तुंबलेली आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. त्यामुळे सरकारला कळालेलं आहे की लगेच इलेक्शन झालं तर कदाचित ते नकारात्मक असू शकतं. त्याच्याचबरोबर समाजामध्ये वाद निर्माण केल्यानंतर हे लोकांना कळल्यामुळे त्यातही हे कदाचित घाबरलेले आहेत. म्हणून सातत्याने कोर्टात सांगत होते अजून पुढे ढकला, अजून पुढे लगा. आता कोर्टाने सांगितलं जानेवारीच्या पुढं आम्ही काही ढकलू शकत नाही. त्यामुळे कुठंतरी सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांना एक भीती आहे. आता काल देवेंद्र फडणवीस साहेबांचं भाषण हे आपण सर्वांनी ऐकलं असेल की आम्हीच येणार, आमचाच महापौर होणार महायुतीचा. आणि हे बोलत असताना त्यांनी त्यांच्या मित्रपक्षाला सुद्धा एक संदेश दिला, तुम्ही यायचं तर या, नाही आलं तर तुमचं काय करायचं आम्ही बघू. म्हणजे ह्या दोघांनी मान टाकले BJPच्या खांद्यावर. त्यामुळे आता मान टाकून तसंच स्वाभिमान बाजूला ठेवून BJP बरोबर जायचं का BJP त्यांची मान कापेल, असा प्रश्न आता या 2 मोठ्या नेत्यांच्या समोर तिथं निर्माण झाला आहे. पण कुठंतरी एक अहंकार आहे. नाहीतर म्हणतो ना की आपण जे राहुल गांधीजी बोलत आहेत जसं वोट चोरीचं प्रकरण असू शकतं, EVM मॅनेज करण्याचाही विषय असू शकतं. म्हणून कुठेतरी एक अहंकार BJPमध्ये आला की सत्ता आमचीच येणार, मित्रपक्ष असले काय नसले काय, आम्हीच मुंबईमध्ये राज्य करणार, असं कुठेतरी भूमिका या लोकांनी घेतलेली आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. धन्यवाद रोहितजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आमदार रोहित पवार होते. खरं तर त्यांनी सांगितलं की ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जी आहे ती सत्ताधारी आमदारांनी केली आहे, परंतु शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती कॅबिनेटमध्ये कोणत्याच प्रकारची चर्चा होत नाही. जवळपास काल 1 तासात कॅबिनेट संपवली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरतून हे सरकार संवेदनशील आहे का, असा सवाल जो आहे तो आमदार रोहित पवार यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल शेखसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.